हाय गाइस, माझं नाव अक्षय. वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये बोल बोल राणी नावाच्या मराठी फिल्मचा रिव्ह्यू करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो बेसिकली बोल बोल राणी नावाची मराठी फिल्म एका जर्नलिस्ट पासून सुरू होते, जो माया नावाच्या एका बाईच्या केसवरती रिसर्च करत आहे. कारण त्याचं असं म्हणणं आहे की मायाने तिच्या हस्बंडचा खून केला आणि ते सोबत तिच्या लव्हर सोबत. आता हा केस ऐकायला जितका सिंपल आहे तितका जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. कारण हा जर्नलिस्ट जेव्हा वेगवेगळ्या लोकांशी मायाबद्दल विचारपूस करतो, त्या वेगवेगळ्या स्टोरी त्याच्या समोर येतात, ज्या फिल्मला खूप जास्त कन्फ्यूज करतात, जे तुम्हाला या चित्रपटामध्ये हुक बाय क्रूक एंगेज ठेवेल. ऍक्च्युली चित्रपटामध्ये अनेक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स आहे. तर सुरुवात करूया पॉझिटिव्ह पॉईंट सोबत. नंबर 1 या फिल्मची रायटिंग आणि कॅरेक्टर फॉर्मेशन. 3 ॲक्टर्स आहे, त्यांचे 3 कॅरेक्टर्स आणि तिन्ही कॅरेक्टरच्या वेगवेगळे व्हेरिएशन्स या चित्रपटामध्ये दाखवले, जे तुम्हाला नक्कीच कन्फ्यूज करतील की खरं काय आणि खोटं काय. सई ताम्हणकर, संभाजी ससानी आणि चिन्मय मांडलेकर या तिन्ही ॲक्टर्सने वेगवेगळे कॅरेक्टर्स परफॉर्म केलेत आणि तिघांची वेगवेगळी व्हेरिएशन्स आहे, व्हर्जन्स आहे, जे तुम्हाला पाहायला खरंच खूप मजा येईल आणि तुम्हाला असं वाटेल की त्या फिल्मच्या रायटरने एक वेगळा अप्रोच ठेवला. सो कॅरेक्टर फॉर्मेशनच्या बाबतीत डेफिनेटली डेप्थनेस आहे आणि ऑल थँक्स टू द रायटर ऑफ दिस फिल्म. या चित्रपटाचा अजून एक प्लस पॉईंट आहे सई ताम्हणकरची ऑन स्क्रीन स्ट्रॉंग परफॉर्मन्स, जी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. स्पेशली सेकंड हाफमध्ये एक सीन आहे जिथे ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते आणि त्या सीनमध्ये तिचं ॲक्ट बघून भाई अंगावरती काटे येईल. आय मीन या सिनेमामध्ये चिन्मय मांडलेकर आहे, संभाजी ससानी आहे, सुबोध भावेसारखे टॅलेंटेड ॲक्टर, त्यांचं काम उत्तम झालंय. बट सई ताम्हणकर ओव्हरटेक्स एव्हरीवन आणि म्हणून सांगतोय भाई, सई ताम्हणकर मराठी इंडस्ट्रीची क्वीन आहे, ज्याची बरोबरी भाई कुणीच करू नाही शकणार. या चित्रपटामध्ये चिन्मय मांडलेकरने सुद्धा एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर प्ले केलंय. स्टार्टिंगमध्ये त्याच्या कॅरेक्टरला तुम्ही खूप जास्त हेट कराल, बट सेकंड हाफमध्ये त्याचा कॅरेक्टर असा दिसून येतो, जे बघून तुम्ही नक्कीच खूप जास्त शॉक व्हाल. इन टर्म्स ऑफ डायरेक्शन अँड प्रोडक्शन क्वालिटी, या सिनेमाची शूटिंग चांगली झाली आहे. इंडोर सीन असो किंवा आउटडोर आणि नाईट सिक्वेन्सेसची लाइटिंग आणि त्याचं पिक्चरायझेशन खरंच खूप चांगलं झालं आहे. सो इतक्या बजेटमध्ये तर त्यांनी चांगले एफर्ट्स दाखवले. ना मूव्हिंग ऑन टू द नेगेटिव्ह पॉईंट्स ऑफ द फिल्म. नंबर 1 या फिल्मचा बॅकग्राऊंड स्कोर आणि म्युझिक, जे तुम्हाला ठीकठाक वाटेल आणि फिल्ममध्ये एक गाणं आहे, बट अगेन ते इतकं कॅची नाही की तुम्हाला नंतर आठवण राहील. नंबर 2 या फिल्मचा स्क्रीन प्ले, जो बऱ्याच लोकांना स्लो वाटू शकतो, स्पेशली या फिल्मचा फर्स्ट हाफ, जो तुम्हाला कन्फ्यूज पण करेल आणि तुम्हाला असं वाटेल की थोडासा ड्रामा फास्ट पेस असायला पाहिजे होता. नंबर 3 चित्रपटामध्ये कमर्शियल व्हॅल्यू जराही नाही. हा चित्रपट फक्त सिनेफाईल लोकांसाठी बनलाय, जो तुमच्यासोबत माइंड गेम खेळेल इन टर्म्स ऑफ स्क्रीन प्ले. ऑनेस्टली सांगतो, फिल्मच्या क्लायमॅक्सने मला थोडासा डिससॅटिस्फाय केलंय, कारण हा एक मर्डर मिस्ट्री क्राईम थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये डेफिनेटली एक्साइटमेंट बिल्डअप होते की भाई मर्डर केला तरी कोणी केलाय आणि का केलाय. कारण कॅरेक्टरचे इतके वेगवेगळे व्हेरिएशन दाखवले, सो डेफिनेटली तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते की भाई हे केला तरी कोणी केलंय. पण फिल्मच्या क्लायमॅक्समध्ये त्यांनी एक ओपन एंडेड स्टोरी ठेवली. ओव्हरऑल बोल बोल राणी नावाच्या मराठी चित्रपटाने मला डिसेंट थिएट्रिकल एक्सपिरियन्स दिलाय आणि आउट ऑफ 5 मी या चित्रपटाला 3.5 ची रेटिंग देईल. तुम्ही या सिनेमा नक्कीच बघू शकता, ऑल बिकॉज ऑफ सई ताम्हणकर थंडरस परफॉर्मन्स. बाकी तुम्ही या चित्रपट थिएटरमध्ये बघितला की नाही, जर बघितला असेल तुम्हाला किती आवडला किंवा नाही आवडला, कमेंट सेक्शनमध्ये ऑनेस्टली सांगा.